कर्क राशी मार्च 2026 मासिक राशीफल। कर्क राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी नंतरचा मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे। तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे मार्च 2026 महिना हा कर्क राशीसाठी नेमका कसा जाणार आहे, चला जाणून घेऊ। कर्क राशीचा स्वामी हा चंद्र, चररास जलतत्वाची रास। जिथे जलतत्व आहे तिथे भावना ओथंबून येतातच। खरं तर मोक्ष त्रिकोणापैकी एक असलेली ही रास सुखाच्या संकल्पना आपल्या खूप साध्या सरळ असतात। सात्विक वृत्ती त्याचबरोबर खेकड्यासारखी प्रवृत्ती सुद्धा असते। या राशीचे लोक पाहुण्यांचे आगत स्वागत खूप छान करतात। त्यांची भावनांची खूप जवळची कनेक्टिव्हिटी आहे। आईवर विशेष प्रेम। खरं तर कर्क आणि सिंह ही राजराशी आहे। कर्क राशीला राणीचा दर्जा दिलेला आहे। मुळात ही रास खूप लाघवी, डोळे मधाळ, पाणीदार, इमोशन्स भरपूर असतात, पण त्याचे वेळी धैर्यशील सुद्धा हे लोक असतात। तर अशा या कर्क राशीचे मार्च 2026 मासिक राशी भविष्य जाणून घेऊयात। कर्क राशी हा महिना उत्साह, सर्जनशीलता आणि हुशार निर्णयांना समर्थन देतो। नवीन कल्पनांचा शोध घेण्यास, तुमच्या कौशल्यांना चालना देण्यास आणि कामाच्या ठिकाणी हुशार निर्णय घेण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळेल। 26 मार्च पर्यंत शुक्राच्या उच्च ग्रहामुळे तुम्हाला नवीन व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल। सरकारी काम, राजकारण आणि नवीन उपक्रमांमधून लाभ मिळविण्यासाठी हा महिना अनुकूल आहे। या महिन्यात पदोन्नती किंवा जाहिरात उपक्रम चांगले परिणाम देऊ शकतात। तुम्ही लहान सहली, तुमच्या घरासाठी लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि वाहन दुरुस्तीसाठी पैसे खर्च करू शकता। या महिन्यात विशेषतः 11 मार्च नंतर तुमच्या करिअरच्या संधींमध्ये सुधारणा दिसून येईल। तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील, विशेषतः जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन नोकरी शोधण्याचा शोधात असाल। 11 मार्च नंतर जर तुम्ही नवीन नोकरी सुरू केली असेल तर तुम्हाला वाढ आणि स्थिरता मिळेल। या महिन्यात तुमचा पगार वाढेल आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुम्हाला व्यावसायिक आघाडीवर मान्यता मिळेल। बुध, रवी आणि मंगळाचे राहूसोबत संक्रमण झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात बदल किंवा व्यवसाय करण्याचा विचार लागू शकतो। हा महिना वाढत असताना तुम्हाला आर्थिक आघाडीवर स्थिरता मिळेल। 21 मार्च नंतर जमीन, मालमत्ता किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक अपेक्षित परिणाम देईल। एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल। तुम्ही स्मार्ट खर्च आणि बचत योजना बनवू शकाल। प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि काळजी घेणारी वृत्ती तुमच्या नात्यात उत्साह आणि प्रेम निर्माण करेल, ज्यामुळे तुमचे नाते सुधारेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्याशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी तुमचे प्रेम व्यक्त कराल। या महिन्यात शांतता राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खोलवर समज निर्माण करण्याची आवश्यकता आहे। शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला दिलासा वाटेल, जरी तुमच्यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक दबाव निर्माण होईल। 21 मार्च पर्यंत तुमच्यात उत्साहाची कमतरता असू शकते, कारण बुध ग्रह अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात। जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर तुम्हाला शांत राहून तयारीत लक्ष केंद्रित करावे लागेल। जर तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात संधींचे नवीन दरवाजे उघडतील। कुटुंबाशी संबंधित समस्या हाताळताना तुम्हाला सौम्य आणि शांत राहण्याची आवश्यकता आहे। तुम्ही तुमच्या पालकांसोबत धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता, ज्यामुळे शांती मिळेल। भावंडांमुळे तुम्ही 18 मार्च पर्यंत तणावात राहू शकता, म्हणून धीर धरा। तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल आणि नवीन कामांमध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल। आरोग्याच्या बाबतीत मज्जातंतूशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता, म्हणून तुमच्या डोक्याकडे आणि डोळ्यांकडे लक्ष द्या। कोणत्याही दीर्घ आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय लक्ष द्या आणि योग्य विश्रांती घ्या। कर्क राशी तुम्ही नवीन अनुभवांसाठी आता तयार आहात। महिना मीन ऋतूमध्ये सुरू होतो, जो तुम्हाला तुमच्या आरामदायी क्षेत्रात सोडण्यास मदत करतो। तुम्ही वाचन करून, वर्गात नावनोंदणी करून किंवा फक्त नवीन गोष्टी वापरून तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल जाणून घेऊ शकता। पुढील काही आठवडे संवादावर अतिरिक्त भर दिला जाईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे मन बोलण्यास, तुमच्या भावना सामायिक करण्यास आणि तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्यासाठी उभे राहण्यास मदत होईल। तुम्ही तुमची काही कौशल्ये देखील सुधारू शकता किंवा तुमच्या कौशल्यासाठी अधिक लक्ष वेधू शकता।
तुम्ही झूम आउट करत आहात आणि मोठ्या चित्राबद्दल आणि तुमच्यासमोर असलेल्या सर्व शक्यतांबद्दल विचार करत आहात, जे रोमांचक वाटते. 2 मार्च रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही वाद घालण्याच्या मनस्थितीत असाल. महिन्याचे पहिले काही आठवडे तुम्हाला स्वतःचे आणि तुमच्या विश्वाचे रक्षण करण्यास मदत करतात. तुम्ही कदाचित ध्येयाचा पाठलाग करण्यात किंवा योजना प्रत्यक्षात आणण्यात व्यस्त असाल. वेळोवेळी संभाषणे अधिक तणावपूर्ण वाटू शकतात, परंतु तुम्ही अचूकतेने बोलत आहात आणि तुमच्या सीमांचा आदर करत आहात. 3 मार्च रोजी कन्या राशीत होणारी पौर्णिमा चंद्रग्रहण तुमच्यासाठी नशिबाच्या बातम्या किंवा माहिती घेऊन येईल. तुम्ही अशा व्यक्तीशी संभाषण करू शकता जी विशेषतः अर्थपूर्ण असेल, किंवा कदाचित तुम्ही लेखन प्रकल्पावर काम करत असाल किंवा काहीतरी नवीन शिकत असाल. या ग्रहणासोबत तुमच्या जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या संबंधांमध्ये लक्षणीय बदल देखील होऊ शकतात. 6 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा कामाच्या ठिकाणी तुमचे लक्ष सर्व चांगल्या प्रकारे आकर्षित होत आहे. पगारवाढ मागण्याचा, स्वप्नातील नोकरीसाठी अर्ज करण्याचा किंवा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि दीर्घकालीन ध्येय गाठण्याचा हा तुमचा क्षण आहे. जेव्हा तुम्ही लोकांवर आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला अधिक पाठिंबा मिळतो. तुमच्या बाजूने काही अतिरिक्त नशीब असते, म्हणून जोखीम घ्या. 10 मार्च रोजी कर्क राशीतील गुरूचे वक्रग्रहण संपल्यानंतर तुम्ही मुख्य पात्र आहात. हे तुमच्या प्रमुख नातेसंबंधांमध्ये आणि वैयक्तिक ध्येयांमध्ये एक मोठं वळण आणू शकते. तुम्हाला असे वाटेल की वारा तुमच्या पालांमध्ये परत आला आहे आणि तुमची प्रेरणा परत आली आहे. तुम्ही सकारात्मक बातम्या ऐकू शकता, शिकू शकता किंवा इतरांना बरे वाटणारी किंवा प्रेरणा देणारी एखादी वैयक्तिक गोष्ट शेअर करू शकता. कन्या राशी 18 मार्च रोजी मीन राशीत येणारी अमावस्या तुम्हाला एक महत्त्वाचा संवाद साधण्यास आमंत्रित करतो. कदाचित तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्यासाठी तुम्ही उभे राहता किंवा तुमच्या मनातील काही भावना काढून टाकत असाल. हे तुमच्या मनात एक नवीन कल्पना देखील निर्माण करू शकते किंवा तुमच्यासाठी आमंत्रणे आणू शकते. जर तुम्ही शाळेत परत जाण्याचा विचार केला तर ऑनलाईन वर्ग, कार्यशाळेसाठी साइन अप करण्याचा किंवा अर्ज सादर करण्याचा हा तुमचा क्षण आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि 20 मार्च रोजी वसंत ऋतू विषुववृत्त होते, ज्यामुळे तुमचा सन्मान आणि टाळ्या वाजतात. तुम्ही गर्दीत उभे राहता, कामावर आणि सर्वसाधारणपणे तुम्ही अधिक चुंबकीय आहात आणि लोक तुमच्याकडे ज्योतीकडे पतंग असल्यासारखे आकर्षित होतात. तुमच्याकडे जागा घेण्याचा आणि तुम्हाला हवे ते मागण्याचा आत्मविश्वास देखील आहे. हा काळ प्रगती करण्याचा आहे आणि तो चांगला वाटतो. त्याच दिवशी मीन राशीतील बुध वक्री संपतो, ज्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घेण्यास मदत होईल. जर तुम्हाला पुढे कोणत्या दिशेने जायचे याबद्दल अनिश्चित वाटत असेल तर आज तुम्हाला काही स्पष्टता जाणवू शकते. जर वक्री दरम्यान तुमचा गैरसमज झाला असेल तर तोही कमी होऊ शकतो. 28 मार्च रोजी मेष राशीतील शनी कुंभ राशीतील प्लुटोशी मिसळेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील काही खास लोकांशी तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. हे तुम्हाला जवळीक शोधण्यास आणि तुमच्या काही संबंधांमध्ये परस्पर संवादाबद्दल कृतज्ञता वाटण्यास मदत करू शकते. तुम्ही नवीन नोकरीची ऑफर देखील शोधू शकता किंवा कोणीतरी तुमच्यामध्ये आणि तुमच्या काही स्वप्नांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असू शकते. 30 मार्च रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर महिना संपतो, तेव्हा तुम्ही अधिक सामाजिक आणि मिलनसार वाटता. तुमच्याकडे येणाऱ्या आमंत्रणांना हो म्हणण्याचा काळ असतो, कारण तुम्हाला कधीच माहीत नसते की तुम्ही कोणाशी संपर्क साधणार आहात. नवीन मैत्री निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला काही सहयोगी संधींबद्दल देखील माहिती मिळू शकते. यामुळे तुम्हाला आणखी काही आधार मिळू शकतो आणि तुमची काही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यास मदत होऊ शकते, जोपर्यंत तुम्ही विश्वाच्या मध्यभागी भेटता आणि स्वतःला बाहेर काढता. कर्क राशी तुम्हाला आता असे दैनंदिन जीवन जगायचे आहे जे खरोखरच तुम्ही कोण आहात हे प्रतिबिंबित करते. तुम्ही तुमच्या नशिबाचा ताबा घेण्यास आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास तयार असाल, कदाचित तुमच्या काही प्रियजनांना गोंधळात टाकण्याचा धोका पत्करून. जरी प्रत्येकाला तुमची बदलाची गरज समजेलच असे नाही, तरी ते फक्त तुमची आवड आणि तुमच्या चारित्र्याच्या ताकदीचे कौतुक करू शकतात. तथापि तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की कायमस्वरूपी बदल नेहमीच दीर्घकालीन असतो. तुमच्या सध्याच्या परिस्थितीत तक्रार करण्यासारखे फारसे काही नसले तरी तुमचा आतला एक छोटासा आवाज नियमितपणे तुम्हाला तुमचे धाडस एकवटून आवश्यक निर्णय घेण्यास सुचवत असतो. मार्चच्या पहिल्या भागात त्याची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त असेल. ते अधिकाधिक आग्रही होत असल्याने तुम्ही ते ऐकून घेण्याचा आणि त्या सुचवलेल्या बदलांवर कृती करण्याचा निर्णय घेण्याची चांगली शक्यता आहे. ते तुमच्या प्रेमजीवनाशी संबंधित असो किंवा तुमच्या व्यावसायिक जीवनाशी, तुम्ही जे बदल करण्याचा विचार करत आहात त्याचा तुमच्यावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निश्चित रहा. नजीकच्या भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली संसाधने आहेत. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय आता सुरू होणार आहे. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा महिना उत्तम असेल.